ही आहे तुरीच्या डाळीची सुकी डाळ. या तुम्हाला याची रेसिपी दाखवतो, कशी कशी बनवली, काय काय केलं आणि कशा प्रकारे तयार झाली. आणि या चॅनलला जे जे नवीन आहेत ते सर्वजण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स लिहा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लाईक करा, त्यामुळे आम्हालासुद्धा फायदा होईल आणि तुम्हालासुद्धा जास्तीत जास्त रेसिपी पाहता येईल. जास्तीत जास्त लाईक करा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण बनवत आहोत तुरीच्या डाळीची सुकी डाळ. त्यासाठी आपण घेतलेलं आहे तुरीची डाळ 1-2 तास भिजवून ठेवलेली आहे. तेल घेतलेलं आहे 2 चम्मच. फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोल्हापुरी मसाला आहे, मीठ आहे, जिरा राई आहे आणि हळद आहे. चला आपण तर बघूया याची रेसिपी. राई घातलेली आहे, जिरा घातलेला आहे, फोडणीचा कांदा घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे, थोडीशी हळद, भिजवलेली डाळ घालत आहे. भिजवलेली डाळ घालून चांगलं मिक्स करून घ्या. ही डाळ तयार होत आहे. याला आम्ही 5 ते 10 मिनिटाला शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे डाळ चांगली शिजल आणि टेस्ट पण चांगला येईल. आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. 1 कप पाणी. 1 कप पाणी घातलेलं आहे. आणि पाणी घातल्यानंतर पण त्याला जास्तीत जास्त हलवून शिजवून टाका. जोपर्यंत चांगली डाळ शिजत नाही तोपर्यंत त्याला खालीवर करत राहा. ही सुकी डाळ तयार झालेली आहे, मस्त शिजलेली आहे. त्यामध्ये वरून कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आणि या प्रकारे आपण तयार करून ठेवण्यात आलेली आहे.